एनआयचे डीजी सदानंद दाते यांच्याकडून बैसरण व्हॅलीमध्ये 3 तास तपासाचा आढावा घेताना बैसरण व्हॅलीमध्ये प्रत्यक्षदर्शी देखील हजर। अधिकाऱ्यांनी आतापर्यंतच्या तपासाची माहिती सदानंद दाते यांना दिली। पहलगाम हल्ला प्रकरणाच्या 3ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या। अशा याचिका सैन्याचं खच्चीकरण करण्यासारख्या याचिकाकर्त्यांना फटकारताना सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। हल्ल्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचे झेंडे फाडले। दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत घोषणाबाजी केली। भारतीय चित्रपट देशाच्या संस्कृतीचं प्रतीक। पहिल्या परिषदेमध्येच वेव्हजनं जगाचं लक्ष वेधलं। वेव्हज या जागतिक शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उपस्थितांना संबोधन। मुख्यमंत्री फडणवीसांकडून 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर। 100 पैकी 80% गुण मिळवत आदिती तटकरे यांचा महिला आणि बालविकास विभागाचा पहिला नंबर। सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्या क्रमांकावर। महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संचलन। राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन। मुंबई पोलीस अग्निशमन दलाचं देखील संचलन। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना अलिबागमध्ये जिल्हा मुख्यालयामध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण। आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान दिल्यानं वाद वाढण्याची शक्यता। परळी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभ संपन्न। न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न। बीडमध्ये अपघातानंतर मृत्यू झालेल्या 3 जणांच्या कुटुंबियांकडून अवयवदान। कुटुंबियांचा महाराष्ट्र दिनी मंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते सन्मान। नाशिकमधील असलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र दिनानिमित्त मंगल कलश मिरवणुकीतून विद्यार्थ्यांनी धार्मिक आणि सामाजिक संदेशही दिला। साताऱ्यामध्ये निसर्गप्रेमींकडून गुलमोहर डे उत्साहात साजरा। निसर्गप्रेमींकडून 27 वर्षांपासून हा गुलमोहर डे साजरा केला जातो। महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये 1100 किलो आंब्याच्या रसाचं भाविकांना भोजन। जवळपास 4000 भाविकांनी आस्वाद घेतला। बीडच्या दौला वडगावमध्ये पीरबाबा आणि दक्षिणमुखी हनुमानाची एकत्रित यात्रा। हिंदू मुस्लिम एकतेची 150 वर्षापासूनची परंपरा आजही कायम। शिर्डीमधील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 65 जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न। कोते दाम्पत्यानं विवाह सोहळा आयोजित केला होता। विवाह सोहळ्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील वधूवरांचा सहभाग। सांगलीच्या शिराळामध्ये गोरक्षनाथ यात्रेनिमित्त कुस्त्याचं आयोजन। कुस्ती मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी ऋतुराज पाटीलनं बाजी मारली। कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। परभणीच्या जिंतूरमधील कौसडी गावचे सरपंच मोबिन कुरेशी तिसऱ्यांदा अपात्र। जिल्हा प्रशासनाच्या चौकशी अहवालामध्ये गंभीर अनियमितता निदर्शनास आल्यानं कारवाई। धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये गोंधळ। खासदार ओमराजे निंबाळकर नियोजन समितीच्या आढावा बैठकीत संतापले। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार निशाणा। 36 पैकी 22 आरोपी अद्यापही फरार। राज्यातील धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक। मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। कोणतीही पाणी टंचाई भासणार नाही, चंद्रकांत पाटलांची ग्वाही। एल्गार कष्टकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा वैतरणा धरणावर आंदोलन। मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी पदाधिकारी धरणावर। महिलांचा देखील मोठा सहभाग। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये उन्हाळाभर पुरेल इतका जलसाठा शिल्लक। तोतला डोह प्रकल्पामध्ये 57.10% जलसाठा शिल्लक। तर हिंगणा तालुक्यामधील काही गावांमध्ये पाण्याची टंचाई। जळगाव जिल्ह्यातील 37 गावांना पाणी टंचाईची झळ। जिल्ह्यातील 7 गावांना 8 टँकरना पाणीपुरवठा सुरू। पारा वाढल्यानं धरणामधील पाणीसाठ्यात देखील घट। अकोल्यामध्ये पारा 45 अंशांवर, तर जलसाठ्यामध्ये 1.5% घट। जलाशयामधील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन। शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा। गोंदियाच्या देवरी शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर। गावामध्ये टँकरनं पाणीपुरवठा। मागील 3 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद। नंदुरबार शहराला आजपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा होणार। पाणीपुरवठा करणाऱ्या 2 धरणांपैकी एका धरणामधील पाणीसाठा अत्यल्प। प्रशासनाकडून पाणी कपातीचा निर्णय।
पश्चिम विदर्भातील काही शहरांमध्ये उष्ण लाटांची स्थिती निर्माण. अकोल्याचा पारा पुन्हा एकदा 45 अंशांवर पोहोचला. हवामान खात्याकडून विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त. जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पीक वाचवण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांची धडपड. खर्च भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून आंतरपिकाची लागवड. पुण्यातील दिव्यांग कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांचं धरणं आंदोलन. दिव्यांगांना राजकीय आरक्षण देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या पुणे महामार्गावर मेंढपाळांचा रास्ता रोको. मेंढपाळांच्या पालावर गुंडांनी हल्ला करून लुटमार केल्यानं मेंढपाळ आक्रमक. हल्ला करणाऱ्या गुंडांना अटक करण्याची मागणी. लातूर जिल्ह्यातल्या औसा तहसील समोर निराधार वृद्धांचं मुक्काम आंदोलन सुरू. निराधारांना मिळणारं मानधन पूर्ववत देण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी वृद्ध आक्रमक. निराधार वृद्धांना देण्यात येणारं 1,500 रुपयांचं मानधन गेल्या 4 महिन्यांपासून मिळालं नाही. वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात धाराशिवमध्ये मुस्लिम बांधवांचं बत्तीगुल आंदोलन. घरातील गल्लीतील लाईट्स 15 मिनिटं बंद करत निषेध व्यक्त. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. जळगाव सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण. सोन्याचे दर 1200 रुपये प्रतितोळ्यानं घटले. चांदीच्या दरात देखील 2,000ची घट. भंडाऱ्याच्या बेला इथं कंपोस्ट खड्डा भरून गाव स्वच्छ अभियानाला सुरुवात. पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते शुभारंभ. नंदुरबार पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनासाठी लसीकरण मोहीम सुरुवात. पशुपालकांनी पशुधनाला लसीकरण करून घेण्याचं आवाहन. रोग प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येणार. सोलापुरातील बोरामणी गावामध्ये विहिरीचा कठडा कोसळल्यानं 2 अल्पवयीन मुलं अडकली. शेतामधील विहिरीत मुलं पोहोचण्यासाठी गेली असतानाची ही घटना. तर ग्रामस्थांना माहिती मिळताच 3 मुलांना बाहेर काढण्यात यश. पुण्याहून भोर मार्गे महाडला जाणाऱ्या वरंदघाट रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम संथ गतीनं सुरू. रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी उकरलेल्या रस्त्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे प्रवासी हैराण. पावसाळा तोंडावर असताना देखील कामाला वेग नाही. अहिल्यानगरमधील नाशिक पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या. वाहन चालकांना नाहक त्रास. इचलकरंजी शहरामध्ये गावभाग परिसरातील अनेक ठिकाणी कोणतीही पूर्वकल्पना न देता नागरिक घरी नसताना जुनं मीटर काढून नवीन मीटर बसवलं. स्मार्ट मीटरला नागरिकांकडून जोरदार विरोध. अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार. जळगावातील ड्रग्ज प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे निलंबित. ड्रग्ज प्रकरणामध्ये फरार असलेल्या आरोपींना कॉल केल्याचं समोर. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पोलीस उपनिरीक्षक पोटे यांच्या निलंबनाचे आदेश काढले. जळगावच्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील तांत्रिक कक्ष कार्यालयामध्ये स्लॅबचा काही भाग कोसळला. कार्यालयामध्ये कुणीही नसल्यानं मोठी दुर्घटना. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये 5 हरणांची शिकार केल्याचं उघड. सिनेस्टाईल पाठला करत शिकाऱ्यांच्या 4 चाकी वाहनातून 5 हरणांचे मृतदेह ताब्यात घेतले. प्रादेशिक वनपरिक्षेत्र विभागाकडून फरार आरोपींचा शोध सुरू. दारूच्या नशेमध्ये कामगारांमध्ये झालेल्या भांडणामध्ये 2घांचा मृत्यू. वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावातील घटना. आरोपी संजू लोखंडेनं 2घांवरही चाकूनं वार केले. अहिल्यानगर शहरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची 5 कॅफेंवर कारवाई. तरुण तरुणींचे अश्लील चाळे चालत असल्याच्या तक्रारीवरून हे छापे टाकण्यात आले. 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. 7 जण अटकेत. नागपूरच्या आंबेनगर परिसरामध्ये घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना अटक. आरोपींकडून 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. पारडी पोलिसांची कारवाई. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयातून 4 ट्रॅक्टर चोरीला. अवैध रेती वाहतूक करणारे जप्त केलेले 4 ट्रॅक्टर चोरीला गेले. तहसीलदारांकडून औंढा नागनाथ पोलिसात तक्रार दाखल. नाशिकच्या येवल्यामधील नगरसूल गावामध्ये घरफोडीची घटना. चोरट्यांकडून लाखोंच्या ऐवजाची चोरी. येवला तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. इचलकरंजीमध्ये बियर देण्यास नकार दिल्यामुळे बारमध्ये मारहाण. 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. सांगली मार्गावरील द ट्रॅव्हल्स इन बियर बार हॉटेलमधील घटना. पोलिसांकडून तपास सुरू. इचलकरंजीमध्ये 3 महिलांची 6,15,000 रुपयांची फसवणूक. तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून 2 जणांना अटक.